असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। दरवर्षीपेक्षा यावर्षी मान्सून जास्त प्रमाणात दर्शवला गेलेला आहे। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सुद्धा आता तयार झालेला आहे। आपल्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर सर आहेत। तर काय सांगाल, यावर्षी पाऊस जास्त आहे, प्रशासन कशा पद्धतीने तयारी करते? महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणतः यावर्षी 106% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं जिथं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत, निवासी उपजिल्हाधिकारी हे सचिव आहेत आणि या अंतर्गत संपूर्ण व्यवस्था आपत्ती व्यवस्थापनाचं कसं आपण सामोरं जायचं याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची याबाबत विस्तृत बैठक झालेली आहे। एकूण आपण जर नांदेड जिल्ह्यामध्ये बघितलं तर गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी, कायधू अशा मोठ्या नद्या आहेत आणि तसेच ओढे नाले आहेत। यामधून आपत्ती व्यवस्थापन म्हणजे पूर मोठ्या प्रमाणात येत असतो। 337 विलेजेस या फ्लड अफेक्टेड असतात। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। आणि यामध्ये लागणारी जी काही यंत्रसामुग्री असेल त्याचं आम्ही नियोजन केलेलं असेल। बोट असतील, लाईफ जॅकेट असतील, रिंग्स असतील, दोऱ्या असतील, पोहणाऱ्या व्यक्तींची यादी असेल, ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे। तसेच आपण कंट्रोल रूम स्थापन केलेली असून 24/7 ही कंट्रोल रूम कार्यरत असते। त्याचा नंबर आहे 235 077 आणि टोल फ्री नंबर आहे 1077। तर यावरही लोक संपर्क करू शकतात। तसेच तहसील स्तरावर सुद्धा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली असून तालुका लेवलचे सर्व अधिकारी यामध्ये समाविष्ट आहेत। ग्राम स्तरावर सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी यांना सुद्धा आपण या समितीमध्ये समावेश करून घेतलेला असल्यामुळे आणि तसेच त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन असतील किंवा कुठं राहण्याची व्यवस्था करायची असेल तर याचं सूक्ष्म नियोजन आपण केले। सर, अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे कर्मचारी असणार आहे, ज्यांचा सहभाग असणार आहे, अशांची काही ट्रेनिंग वगैरे झाली आहे? हां, बरोबर आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आपण वनटेकचा वर्कशॉप घेतलेला आहे आणि तसंच आपण तालुका लेवल आणि जिल्हा लेवलला डेमो घेत असतो। म्हणजे आमच्याकडे बोट्स आहेत, फायरिंगचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, टेंट आहेत, तर ते कसे वापरायचं त्याचं अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील यांच्या आम्ही तालुका लेवलला आणि जिल्हा लेवलला वर्कशॉप घेणं चालू आहेत। काही वर्कशॉप सुद्धा संपलेले आहेत आणि त्याद्वारे आपण ही ट्रेनिंग देत असतो। तसेच आपल्याकडं जे आहेत की 150 जे आहेत नवयुवक जे आहेत त्यांना सुद्धा आपण ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो। तर पूर परिस्थितीमध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आरोग्याचा। आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने तयारी केली? हां, जर पूर आलं आणि बरेच दिवस जर पाणी राहिलं तर पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे रोग असतील, मलेरिया, हिवताप, गॅस्ट्रो, रोगराई इत्यादी पसरण्याची शक्यता असते। पाणी खराब जे आहे ते शुद्धीकरण करणं जरुरी असते। त्याबाबतच्या संपूर्ण खरेदी करण्याचे आम्ही जिल्हा परिषदला आदेशित केलेले आहे। त्यांनी सुद्धा त्याची व्यवस्था केलेली आहे। ग्रामपंचायत स्तरावर सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, ही सुद्धा व्यवस्था करत आहेत आणि तसेच ग्रामीण रुग्णालय असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील, त्या ठिकाणी सुद्धा योग्य तो साठा, औषध साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिलेले। तर पूर आल्यानंतर अनेक घटना घडतात। पुरामध्ये वाहून जाण्याच्या अशा अनेक घटना पूर्वी घडलेल्या आहेत। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाचं काय आव्हान काय असणार आहे नागरिकांना? हां, आपण जर समजा आतापर्यंत ज्या काही घटना घडल्या त्याचा जर अभ्यास केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये असं प्रकर्षानं दिसते की जसा ब्रिजवर पाणी वाहत असते आणि लोक स्टंट असतील किंवा धोकादायक रीतीनं गाडी चालवतात किंवा पायी जातात आणि अशा मौजमस्ती करतात काही आणि त्यामध्ये वाहून जातात। आणि अशा वेळेस आम्ही लोकांना आवाहन करतो की जर समजा ब्रिजवरून पाणी वाहत असेल, रोडवरून जर पाणी वाहत असेल तर आपण पाण्यामध्ये जाऊ नये, आपण वाट बघावी आणि त्यानंतरच आपण जावं। अशा प्रकारची कोणती रिस्क घेऊ नये। तर अशा घटना ह्या मॅक्झिमम ह्या अशा प्रकार होतात। जनावरं जे आहेत ते ओढ्याच्या काठी किंवा जे आहेत खोलगट भागामध्ये बांधून ठेवलेले असतात, त्यामुळे जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते। तर आपण जे काही ओढे नाले असतील त्यामध्ये जनावरांचं हे करू नये। जसं वीजमुळे बरेचसे मृत्यू होतात, तर ज्यावेळेस वीज वगैरे पडण्याचं वातावरण निर्माण होते त्यावेळेस आपण घरामध्ये सुरक्षित राहावे किंवा ओपन जागेमध्ये यावे। आपण झाडाखाली याचा आसरा करू नये, कारण त्या तिथे वीज पडण्याची शक्यता असते। अशा प्रकारच्या सर्व सूचना या वेळोवेळी आम्ही देत असतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा याबाबत अवगत करत असतो। तर हे होते निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर सर। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। यशपाल भोसले, टीव्ही मराठी, नांदेड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.